SP सरांना भेटल्याशिवाय तर आम्ही इथून जाणारच नाहीत. का तर काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय मला इथून जायचंच नाही ना. मग आरोपी तरी त्यांना अटक करावं लागतील ह्या 8 दिवसात. नाहीतर मग आम्हाला न्याय तर द्यावाच लागेल कोणत्याही हालतीत. नाहीतर मग 8 दिवसाला मी उपोषणाला बसणार आहे. काही तपास दिला होता चोरमले साहेब. तपास देऊन 12 दिवस झाले. आज 12 आज 14वा दिवस आहे. मग तर काल जेव्हा बाईट घेतली मी त्यावेळेस माझ्या भावाला थोडीसं फॉलो दिला. तो पण मला काय येतात का तेवढं माहिती नाही. पण का आरोपी काय लपवतात ह्यांना तर आरोपी माहिती आहेत. पोलीस प्रशासनाला पूर्ण आरोपी माहिती आहेत. मग आरोपी काय लपवतात हे आरोपीची पाठराखण कशामुळे करतात हे जाणून घ्यायचं आहे आम्हाला बी त्यांच्याकडून. साहेब आल्याशी इथून आम्ही जाणार नाहीत, कारण की SP साहेबांना भेटूनच इथून जाणार आहेत आणि आम्हाला न्याय भेटावा ह्यासाठी आम्ही इथं आलेले आहोत. त्यांनी चोरमल्ले साहेबाकडे 15 दिवस झाले तपास देऊन. चोरमल्ले साहेबांनी काल जेव्हा मीडिया ट्रायल झाली त्याच्यानंतर आम्हाला बोलून त्यांनी तपासात थोडी माहिती दिली. नंतर 4-5 दिवस थांबा म्हणले, मी टीम तयार करतो. त्यांनी आत्तापर्यंत काही टीम तयार केली नाही. आम्हाला फक्त न्याय भेटावा हीच मागणी आहे त्यांच्याकडून. आणि SP साहेबाला भेटल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाहीत. SP साहेब आता बाहेर आहेत, 4 वाजता येतो म्हणले. 4 वाजेपर्यंत आल्याच्या नंतर भेटून आम्ही जाणार आहेत. काय भूमिका काय न्याय मिळाला तर इथं आमरण उपोषण आम्ही कलेक्टर ऑफिस समोर करणार आहेत.